नमस्कार मित्रांनो, आपण महाराष्ट्र राज्य या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आपण इन्स्टंट ई पॅन कार्ड डाउनलोड कसे करायचे हे पाहणार आहोत। चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचे आहे। सर्च बार मध्ये इन्कम टॅक्स टाइप करून घ्यायचे। टाइप केल्यानंतर अशा प्रकारे तुमची वेबसाईट ओपन होईल। वेबसाईट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम जी वेबसाईट दिसेल इन्कम टॅक्स डिपार्टमेंट होम यावरती क्लिक करायचे। वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल। तर खाली यायचे। खाली आल्यानंतर तुम्हाला इथं इन्स्टंट ई पॅन या ऑप्शन वरती क्लिक करायचे। क्लिक करून घ्यायचे। अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल। ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचे। चेक स्टेटस डाउनलोड बॅन याच्यावरती क्लिक करायचे। इथे कंटिन्यू ऑप्शन दिलेलं आहे, कंटिन्यू वरती क्लिक करायचे। कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारेल। आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर चुकला नाही पाहिजे, एकदाच आपलं काम झालं पाहिजे। या उद्देशाने व्यवस्थित आपला आधार नंबर चेक करून टाका। त्या आधार नंबर टाकल्यानंतर इथे कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचे। कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल। तो OTP टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे इथे OTP टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर इथे कंटिन्यू ऑप्शन आहे, कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर हे बघा तुमचं पॅन अलॉटेड सक्सेसफुली झालेलं आहे, म्हणजे तुमचं डाउनलोड झालेलं आहे। डाउनलोड करण्यासाठी इथे पेज ओपन झालेलं आहे। साईडला दिलेलं आहे बघा डाउनलोड ई पॅन। आपल्याला तुम्ही व्ह्यू पण करू शकता। व्ह्यू ई पॅन आपल्याला डाउनलोड करायचं आहे। डाउनलोड ई पॅन वरती क्लिक करायचं। डाउनलोड ई पॅन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हे इथं डाउनलोड झालेलं आहे। अशा प्रकारे बघा तुम्ही बघू शकता हे पॅन कार्ड डाउनलोड झालेले आहे। अशा प्रकारे तुम्ही इन्स्टंट 2 मिनिटांमध्ये पॅन कार्ड डाउनलोड करू शकता आणि तुमचं काम करू शकता अर्जंटमध्ये। अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।